वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. नॅशनल काउन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी इथून वेकन्सी आलेल्या आहेत. केंद्र सरकारचा जॉब असणार आहे. वयोमर्यादा 18 ते 32 वर्षापर्यंत असणार आहे. वेतनही खूप चांगलं असणार आहे. अर्ज फी नसणार आहे. चला तर जाऊया ऑफिशियल वेबसाईटवर. ऑफिशियल वेबसाईटची जी लिंक आहे ती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि जे व्ह्यूअर्स आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी नक्की आपल्या चॅनलला हक्कानं सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील. चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर. तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन. वेकन्सीज नोटीस ॲडव्हर्टिजमेंट नंबर पाहून घ्यायचा आणि नॅशनल काउन्सिल ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी इथनं हा जॉब आलेला आहे. पोस्ट आहे डायरेक्टर ॲडमिन अँड फायनान्स. पे लेवल 13 असणार आहे. एक वेकन्सी आहे आणि डेट ऑफ वेकन्सी 1/6/2024 म्हणजे डेप्युटेशन टर्म्स दिलेले आहेत त्यांनी. असिस्टंट पे लेवल 6 एक असणार आहे. रिझर्व असणार आहे आणि डायरेक्ट वेकन्सी असणार आहे. त्यानंतर स्टेनोग्राफर ग्रेड डी पे लेवल 4 एक असणार आहे. OBC आणि डायरेक्ट रिक्रुटमेंट एक्झिस्टिंग वेकन्सी. तर डिटेल वाचूया आपण खालच्या पेजवर. तर पाहू शकता तुम्ही डिटेल रिगार्डिंग नेम ऑफ पोस्ट, नंबर ऑफ वेकन्सी, एज्युकेशनल क्वालिफिकेशन, एसेन्शियल डिझायरेबल, एक्सपिरियन्स रिक्वायर्ड, एसेन्शियल डिझायरेबल, पे स्केल, एज लिमिट एक्सेट्रा सगळं दिलेलं आहे आणि ॲज पर रूल आहे. तर नेम ऑफ द पोस्ट पाहू शकता डिरेक्टर ॲडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स. पे स्केल पाहू शकता खूपच चांगला आहे, प्लस ग्रेड पे आहे आणि पे लेवल 13/7 CPC नुसार असणार आहे. आता मेथड ऑफ रिक्रुटमेंट कसं होईल तर बाय ट्रान्सफर ऑर डेप्युटेशन. त्यानंतर सिलेक्शन ऑर नॉन सिलेक्शन पोस्ट बेस्ड आहे तर नॉन ॲप्लिकेबल. त्यानंतर एज लिमिट 56 इयर्स आणि 55 इयर्स, बिलो 55 इयर्स. त्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन नॉट ॲप्लिकेबल सिन्स देर इज नो डायरेक्ट रिक्रुटमेंट नाही आहे. फील्ड ऑफ सिलेक्शन इन केस ऑफ डेप्युटेशन तर इसेन्शियल एज्युकेशनल क्वालिफिकेशन दिलं आहे. मास्टर्स डिग्री विथ 55%, एसेन्शियल एक्सपिरियन्स 15 वर्ष, 5 वर्ष इन एज्युकेशनल रिसर्च इन्स्टिट्यूट. त्यानंतर खाली दिलेलं A किंवा B पैकी एक हवं. डिझायरेबल क्वालिफिकेशन हवं आणि अपॉइंटिंग ऑथॉरिटी चेअरमॅन ऑफ बोर्ड ऑफ गव्हर्नर्स ऑफ काउन्सिल असणार आहे. मोड ऑफ सिलेक्शन पर्सनल इंटरव्ह्यू असणार आहे. त्यानंतर आपण रिस्पॉन्सिबिलिटीज वाचून घेऊ शकता आणि नंतर आपण दुसऱ्या पोस्ट्सवर जाऊ. असिस्टंट पे लेवल 6 डायरेक्ट रिक्रुटमेंट. त्यानंतर 32 वर्ष अप्पर एज लिमिट आणि रिलॅक्सेशन मिळणार आहे रिझर्व कॅटेगरीजला. एज्युकेशनल क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी इन 5 वर्षाचा ऑफिस एक्सपिरियन्स. त्यानंतर डिझायरेबल वर्किंग स्पीड इन टाईप रायटिंग आणि कम्प्युटर नॉलेज असणं आवश्यक आहे. अपॉइंटिंग ऑथॉरिटी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आणि रिटन टेस्ट होणार आहे. न्यूमेरिकल ॲप्टिट्यूड, जनरल इंग्लिश, जनरल नॉलेज, सर्व्हिस ॲप्टिट्यूड. त्यानंतर नेक्स्ट पोस्ट स्टेनोग्राफर 4th लेवल पे 7th CPC नुसार. डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे. 29 इयर्स. एज रिलॅक्सेशन आहे. इसेन्शियल क्वालिफिकेशन 12वी पास आणि डिक्टेशन 10 मिनिट्स, 80 वर्ड्स पर मिनिट. ट्रान्स्क्रिप्शन 50 वर्ड्स इन इंग्लिश और 65 मिनिट्स इन हिंदी. त्यानंतर अपॉइंटिंग ऑथॉरिटी डिरेक्टर. त्यानंतर मोड ऑफ सिलेक्शन रिटन टेस्ट असणार आहे. ड्राफ्टिंग लेटर नोटीस 10 मार्क्स असणार. शॉर्ट हँड टायपिंग टेस्ट पण असणार आहे. जनरल इन्स्ट्रक्शन्स आहेत की तुम्ही ॲप्लिकेशन भरू शकता प्रिस्क्राईब फॉर्मॅटमध्ये. www.nchm.gov.in ही ऑफिशियल वेबसाईट असणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला फोटोकॉपीज अटॅच करायच्या आहे. प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ, क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स कॅटेगरी, अपर एज लिमिट, पोस्ट ऑफ डिरेक्टर. ॲक्च्युअल डेट ऑफ वेकन्सी इज 1/6/2024 फॉर असिस्टंट स्टेनोग्राफर ग्रेड डी. क्लोजिंग डेट ऑफ ॲडव्हर्टिजमेंट 25 मार्च 2024 असणार आहे. त्यानंतर आपण ॲड्रेसमध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही. ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ डॅश आणि स्कॅन्ड ॲप्लिकेशन डॉक्युमेंट्स मे बी सेंड टू ईमेल करायचा आहे तुम्हाला ह्या ईमेल ॲड्रेसवर. त्यानंतर रिटन टेस्ट आणि स्किल टेस्टसाठी TADA देण्यात येणार नाही. त्यानंतर आपण पाहू शकता की रिक्रुटमेंट रूल्स, गाईडलाईन्स सगळ्या तुम्हाला ॲडव्हर्टिजमेंटमध्ये पाहायला मिळतील. तर अशा होत्या
ह्या पोस्ट आणि अशी होती ॲडव्हर्टिजमेंट. आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सकट. तोपर्यंत थँक्यू.